चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील सोनपूर गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला शासकीय अनास्थेचा फटका बसलाय। 2 महिन्यांपूर्वीच वादळी वाऱ्यानं शाळेचं छप्पर उडालं आणि तेव्हापासून शाळेच्या दुरुस्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवण्यात आलं। मात्र शाळा सुरू झाली तरी शाळेची दुरुस्ती झालेली नाही। अखेर शाळेतील खुल्या मंचावर शाळा भरवण्याची वेळ आली। ऐन पावसाळ्यामध्ये शिक्षकांना आणि मुलांना जीव मुठीत घेऊन उघड्यावरच अभ्यास करावा लागतोय। त्यामुळे आता तरी प्रशासन शाळेची दुरुस्ती करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी लवकरात लवकर शाळा दुरुस्त करा अशी मागणी प्रशासनाकडे केलेली आहे। आपण हे 2 दृश्य पाहतोय। शाळेचं छत उडालेलं होतं आणि अद्यापही त्याची डागडुजी करण्यात आलेली नाहीये, दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे अगदी खुल्या मंचावरच आता या मुलांना अभ्यास करावा लागतोय आणि शिक्षकांना सुद्धा तिथेच शिकवावं लागतंय। जोराचं वादळ आणि पाऊस आलं त्याच्यामध्ये आमच्या शाळेचं हे तुम्हाला दिसतच आहे, संपूर्ण छप्पर हे उडालेलं आहे। जो वर्ग तिथे बसत होता तो रंगमंचावरती बसतो आणि एका वर्गामध्ये जिथे 4था वर्ग भरत होता त्या ठिकाणी 3-3 वर्ग भरतात। ही परिस्थिती आता आलेली आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य न्याय द्यावा।